सुनील अण्णा शेळके हे आमदार सगळ्यात भारी आहेत. आपल्याला तेच आमदार हवे आहेत. परत परत तेच आमदार छान वाटतील. त्याच्यामुळे सगळ्यांनी बहुमतांनी सुनील अण्णा शेळकेंना विजयी करा. आपल्याला माहिती आहे का, एक आई जर आपली सख्खी आई असली आणि ती जर वारली तर दुसरी आई जर आपण आणली परत सावत्र आई, तर ती आपल्याला कशी सांभाळते आणि सख्खी आई कशी सांभाळते ह्याच्यात किती फरक आहे. तसा गुरु हा आहे ना छान भेटला काय ना, विद्यार्थी छान होतो, त्याच्यावर संस्कार छान होतात. त्याच्यामुळं गुरु हा चांगला भेटला पाहिजे. त्याच्यासाठी सुनील अण्णा शेळके हे आपल्याला माळवाचे चांगले आमदार म्हणून बहुमतांनी विजयी करा. सगळ्यांनी विजयी भाऊ अण्णा शेळके यांना आपण प्रचंड बहुमताने येते 20 तारखेला 1 नंबरचा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करायचे. आल्यापासून त्यांच्याच बहिणीला ऊन नाही. तिथून मागं मंत्री झालं, सगळं झालं, कुणी काय आम्हाला सवली पावली पण दिली नाही. अण्णांनी 50 रुपयाची का साडी असं ना ते आम्हाला घरपोच केली. अण्णांनी 1500 रुपये महिना बहिणीला चालू केला. अण्णा आहे ना कुणालाच जोरायचा नाही. अण्णासारखा माणूस कुणाला शोधून सापडायचा नाही. अण्णा लय भारी. अण्णा तुम्ही आगे पडो, आम तुम्हाला साथ सोनयेच्या ताटी पाडळील्या ज्योती वावाळी ते अण्णा भाऊराया रे. येड्या बहिणीची येडीच माया, येड्या बहिणीची येडीच माया, येड्या बहिणीची येडीच माया. शेजारीन बाई कमर जे कसुनी अण्णाला भेटाया लाग्या ग फेटा बांधूनी, अण्णाला भेटाया लाग्या ग फेटा बांधूनी. शेजारीन बाई कमर जे कसुनी अण्णाले प्रचाराला घ्या ग भेटूनी, अण्णाले प्रचाराला घ्या ग भेटूनी. अण्णांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहणार असं महिलांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. अण्णांनी भरपूर कामे केलेली आहे. रस्त्याची, शाळा, मंदिरे, मुलांसाठी शाळेची सोय, 10वीची परीक्षा, 12वीच्या परीक्षेसाठी जाण्या येण्यासाठी गाड्या, भरपूर सोय केली आहे. अण्णांचा विजय हा 100% आहे आणि तो विजय होणारच. एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगते. अण्णांनी आपल्या मावळ तालुक्यात इतका मोठा निधी आणलाय की त्या निधीतून आपल्याला भरपूर काही मिळतंय. पण लोक नावं ठेवतात. लोकांनी आपल्यासाठी काय केले, पण अण्णांनी आपल्यासाठी भरपूर काही केले. अण्णांनी साड्या दिल्या, पण लोक म्हणतात की त्यांच्या कुठं घरातून द्यायचे. घरातून नाही, पण अण्णांनी स्वतःसाठी नाही, पण महिलांसाठी, मग त्यांच्या माता भगिनीसाठी भरपूर काही त्यांनी आदिवासी क्लास, मशीन क्लास असं भरपूर काही केलं. अण्णांना फक्त आपण 1 नंबरचं बटन दाबून विजयी करायचंय आणि इथून पुढे अण्णांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद. प्रश्न तुम्ही डोलेजी माले सतत तुम्ही आता त्यांचं सगळं प्रचाराच्या टायमाला किंवा प्रत्येकाच्या ह्याचा जाता, तुम्हाला काय वाटतं मावळाची परिस्थिती काय आहे आता मावळाची परिस्थिती तर अण्णाच्या सोबतच आहे. आता डोलवाल्यांना सुद्धा अण्णांनी खूप मदत केलेली आहे. हे टी-शर्ट सुद्धा आम्हाला अण्णांनी दिलेले आहे. डोलवाल्यांना पहिल्यापासून अण्णांनी मदत केलेली आहे. सगळं आमचं काय मुंबईला जाताना टोलचं पास वगैरे सगळं अण्णांनी दिलेलं आहे. त्यामुळं आता आमचे गाव असेल किंवा आमचा आंधर मावळ सगळं अण्णाला सपोर्ट आहे सगळीकडे. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. तालुक्यातल्या समस्त स्त्री शक्ती आपल्या पाठीशी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शक्तीची ताकद दिसते. सगळ्या महिलांच्या बद्दलची कृतज्ञता काय व्यक्त करत मला
खरोखर मावळ तालुक्याच्या माझ्या आया बहिणीचा खूप अभिमान आहे. आज स्वतःचे मूल आणि मूल हे सोडून माझ्यासाठी दारोदार जाऊन प्रचार करतायत. शेतीवाडीचं काम करून संध्याकाळी परत घरोघरी जाऊन सांगतायत की आपल्या अन्नाला मतदान करा, आपला अण्णा खूप चांगलं काम करतो घरीच. हा विश्वास जो माझ्या आया बहिणी आजपर्यंत माझ्यावरती दाखवला आहे, त्याच विश्वासानं तुमचे 5 वर्ष आया बहिणींचे कधी ऋण विसरू शकत नाही. तिच्या आया बहिणी आज माझ्याकरता जे काय करतायत ते नक्कीच मला अभिमानास्पद आहे. शेवटी नारी शक्ती आपण ज्याला म्हणतो, दुर्गा माता म्हणतो, ती माता ती भगिनी माझी आज माझ्या मागे गंभीरपणे उभी आहे. कुठल्याही हुकुमशाहीला दडपशाहीला घाबरता किंवा कुठल्याही बळी न पडता आज ती ज्या ताकदीनं गंभीरपणानं उभी आहे. मला मावळ तालुक्यातल्या सगळ्यात आया बहिणींचा खूप अभिमान आहे. टाकवे बुद्रुकमध्ये अभूतपूर्व स्वागत झालंय. प्रचंड गर्दी आज टाकवे पाहायला मिळेल. टाकवे गावातलं थोडंसं पूर्वीचं जे काय कचरा होता तो बाजूला गेला आणि सगळं आता स्वच्छ गाव झालं. त्यामुळे सगळ्या गावातली माणसं बाहेर उभी राहील. म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन सुद्धा. मनापासून स्वागत करतो. उशीर झालाय, अजून 18-19 गावं उठकायच्यात आणि जर टायमात नाही पोहोचलो, 10 वाजायच्या पुढे टाइम झाला तर 4था गुन्हा दाखल होईल. त्याच्याकरता आपली 4था गुन्हा आता त्यांना फक्त गुन्हे दाखल करणे याच्या पलीकडे काय राहिलेलं नाही. या गावानं नात्या गोत्याच्या पलीकडे जाऊन जपण्याचं काम केलं. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला देखील हा सुनील शेळके पुढेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो. आपण सर्वांनी आज जी काही साथ दिली, ज्या मंडळींनी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना आपण दाखवून दिलं की सुनील शेळके एकटा नाहीये. अख्खं गाव सुनील शेळकेच्या मागे उभं आहे. अशीच साथ फक्त 20 तारखेपर्यंत द्या. पुढचे 5 वर्ष हा सुनील शेळके तुमच्या सोबत आहे. तुमच्या सुखात दुःखात अडचणीला उभा राहील हा विश्वास देतो. आज तुम्ही सगळ्या आया बहिणी उन्हात माझ्यासाठी थांबला. त्यांनी आज आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि आमदार साहेबांनी केलेली कामं आज आमच्या गावचा एक मशानभूमीचं सभामंडप असेल, मशानभूमीचं काम असेल, मशानभूमीचे कॉन्क्रिटीकरण. आज एक छोटंसं गाव आहे आज आमचं पळणे, आणि पळणे गावात पूर्णतः सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झालं. हे सगळं आमदार साहेबांमुळे झालं आणि 5 वर्षामध्ये आज पळणे गावामध्ये एवढा विकास झाला आहे की भविष्यात कुठल्या कामाची गरज नाही पळण्याला आता. आणि आमदार साहेबांना 100% गावातनं मतदान होणार. 100% आज आमच्या गावाचे 500 मतदान आहे. 500 मतदानापैकी पूर्ण 500 होण्याची चान्सेस आमचे आहेत. मी काळूराम दत्तोबा मालपोटे, माझे संचालक भूविकास बँक. अण्णाबद्दल जर बोलायचं झालं तर आत्तापर्यंत मी 9 आमदार पाहिलेत, पण असं आमदार अजून झालेलं नाही. प्रत्येक गावात जा तुम्ही, आम्ही प्रत्येक गावात हिंडलोय. प्रत्येक वाड्या वस्त्यात त्यांचा विकास आहे. मग शाळा असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, अनेक असे विकास अण्णांनी केलेले आहेत. त्यामुळं हे मत जे आहे ते अण्णाकडे बघून विकासाला मत आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. कारण हा विकास पुरुष निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्षात या तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि या अण्णांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. ते निश्चित निवडून येणार आहे. महायुतीचे आणि अन्य पक्षांचे आपले उमेदवार सुनील अण्णा शेळके यांनी आज पळणे गावामध्ये या ठिकाणी त्यांची प्रचार रॅली झाली. आमच्या गावातील सर्व वडीलधारी मंडळी असतील, त्या ठिकाणी महिला भगिनी असतील, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. या प्रतिसादाच्या मागचं कारण जर आपल्याला पाहायचं असेल तर अण्णांनी या मावळ तालुक्यात या आंधरमाळात जो काही विकास केलाय तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. आज आपण पाहतो काना फाट्यापासून आल्यानंतर हॉस्पिटल, पूल जे गेल्या 20 वर्षात जे विकास कामं मार्गी गेले नाही ते अण्णांनी अवघ्या 3 वर्षात, कारण कोरोनाचा 2 वर्षाचा काळ गेला, अवघ्या 3 वर्षात जी कामं त्यांनी केली ही उल्लेखनीय आहे. मी गावातील प्रत्येकाला आणि या तुमच्या मावळ वार्ताच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील प्रत्येक जनतेला सांगू इच्छितो की विकास करणाऱ्याच्या मागं कायम ठाम उभं राहिलं पाहिजे. जरी कुठल्याही नेत्यांनी जरी अण्णांची साथ सोडली असली तरी एक लक्षात ठेवायचं, वडाचं झाड जे असतं ना, वडाचं झाड, त्याच्या पारंब्यांनी जरी साथ सोडली तरी त्या वडाच्या झाडाला त्याची मुळं पकडून ठेवतात आणि त्याला मोठा वृक्ष करतात. आणि ही जी मुळं आहेत त्या वडाच्या झाडाची ही मावळ तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत गेलेली आहेत. त्याच्यामुळे अण्णांचा विजय निश्चित आहे. अण्णांनी पुढे जावं
अण्णांचा विजय निश्चित आहे. अण्णा विधानसभेवर 2024च्या विधानसभेला आमदार म्हणून आणि भविष्यात मंत्री म्हणून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील.